महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संदीप मेटकर यांना मी विनंती करेन, सुनील मेटकर यांना विनंती करेल की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं, कारण आपल्याला कन्हैया भैयांना ऐकायचं आहे। या नामांकन रॅली करता आणि या सभेकरता जमलेल्या प्रचंड संख्येने हा जनसमुदाय, सन्माननीय विचार मंच, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपले उमेदवार आणि सर्व महाविकास आघाडीचे नेते मंडळी, मित्र हो, आपण या ठिकाणी ही नामांकन रॅली आणि ही नामांकन सभाच नाही, ही महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार प्राध्यापक वीरेंद्रजी जगताप यांच्या विजयाची रॅली आणि विजयाची सभा आहे, एवढं लक्षात ठेवा। गेल्या 15 वर्षापासून 10 वर्षापासून देश अत्यंत संकटामध्ये आहे। केंद्रातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि राज्यातलं शिंदे मिंदे आणि फडणवीसच्या नेतृत्वातलं हे युतीचं सरकार, हे तुमच्या आमच्या पुढचं संकट आहे। हे संकट येत्या 5 वर्षामध्ये तुम्हाला कायम ठेवायचं आहे की या संकटाला गाळायचं आहे, हा निर्धार करून येथून तुम्हाला जायचं आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्ष या महाविकास आघाडीचा घटक आहे। आम्हालाही महाराष्ट्रामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक जागा शिरपूर धुळे जिल्ह्यात मिळालेली आहे, दुसऱ्या जागेसाठी आमची बोलणी चालू आहे। घटक पक्षाला योग्य न्याय देण्याचं काम महाविकास आघाडीनं सध्या तरी केलेलं आहे, म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे। मी काही गोष्टी आमच्या सन्माननीय उमेदवारांना सांगणार आहे। भाऊ, सर्वात पहिले जेव्हा तुम्ही या सभागृहात या वर्षी जाल तेव्हा आमच्या स्वामीनाथन आयोगाचा जरा तिथं चर्चा करा। शेतकरी खूप संकटात आहे। 24,000 रुपये एकरी सोयाबीनचा खर्च आहे। सरासरी उत्पन्न एकरी या भागातलं 5 क्विंटल आहे। आम्ही 20,000वर थांबलोय। आता ही एकरी सोयाबीन मध्ये 4,000 रुपयाचा घाटा या भागातला शेतकरी सहन करतोय आणि याला या घाटा जर नष्ट करायचा आहे, शेतकऱ्याला जर फायदा द्यायचा आणायचा असेल तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये लागल्या पाहिजे, त्याची चर्चा विधानसभेमध्ये झाली पाहिजे। दुसरी गोष्ट, ज्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कृषी मंत्री असताना देशामध्ये कॉमरेड चतुरानंद मिश्रा, जहां से कॉमरेड कन्हैया कुमार आते हैं, वो चतुरानंद मिश्रा बिहार से वो देश के कृषि मंत्री थे, और जब कृषि मंत्री थे तब इस देश के किसानों के लिए फसल बीमा की योजना कॉमरेड चतुरानंद मिश्रा ने लाई थी। लेकिन आज ये फसल बीमा योजना की क्या स्थिति है? ही विमा योजना, शेती विमा, पीक विमा योजना या देशातल्या आणि बहुराष्ट्रीय बड्या भांडवलदारांच्या खायचे अड्डे झालेले आहे। आणि म्हणून सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ह्या प्रायव्हेट कृषी विमा कंपन्या चालणार नाही। त्या जागी गुजरातच्या धर्तीवर, महाराष्ट्रामध्ये सुद्धा, केरळच्या धर्तीवर, महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकारच्या मालकीची कृषी विमा कंपनी महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे आणि तसं विधानसभेमध्ये चर्चा झाली पाहिजे। ह्या 2 मागण्या घेऊन आम्ही शेतकरी तुमच्या पाठीशी आहोत। मित्रहो, हीच जागा आहे, हा स्टेज आहे। या सरकारचं चारित्र्य हे खूपच कठीण आहे। हे आरएसएसच्या नेतृत्वातलं सरकार धर्मांध सरकार आहे। गेले 4-5 साल से कन्हैया जी, या आपका साथी उमर खालिद आए थे। उमर खालिद आने के बाद, यहाँ से 8 दिन जाने के बाद जेल में चले गए। अब तक उमर खालिद की बेल नहीं हुई है। जरा सोचो, मतलब ये सरकार सबके खिलाफ है, शिक्षा के खिलाफ है। 12,000 शाळा महाराष्ट्रामध्ये बंद करण्याचं कारस्थान महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारनं केलेलं आहे। बेरोजगारीचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, महिलांच्या आबरूचा प्रश्न आहे, एकूण शेती आणि शेतमजुरांचा प्रश्न आहे, घरांचा प्रश्न आहे। या सर्व प्रश्नाची येत्या काळामध्ये जर तळ लावायची असेल, त्याची सोडवणूक करायची असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करा। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आपल्याला
आवाहन करतो आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघामध्ये आणि एकूणच महाराष्ट्राच्या सर्व विधानसभेमध्ये मतदारसंघामध्ये मुख्य ताकदीनं प्रचंड ताकदीनं तन धनानं आपल्या सोबत आहे एवढी ग्वाही देतो. सर्वांना इन्कलाब जिंदाबाद, क्रांतिकारी लाल सलाम, जय भीम करतो आणि थांबतो. धन्यवाद. लाल सलाम बंधू.